मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील हर होणारी कलाकार म्हणजेच अशोक सराफ. आता हे अशोक सराफ जे आहेत ते पद्मश्री अशोक सराफ झाले आहेत. त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी राष्ट्रपतींनी त्यांना पद्मश्री देऊन त्यांचा गौरव केला आहे. आज आपल्याबरोबर तेच पद्मश्री अशोक सराफ आहे. यांच्याशी बोलूया. सर, सर्वात पहिले तर अभिनंदन. पद्मश्री मिळणं म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि हे पद्मश्री आज जेव्हा तुम्हाला तुमच्या हातात मिळालं, राष्ट्रपतींनी तुम्हाला तुमचा गौरव केला, तुमच्यासाठी हा पद्मश्री म्हणजे काय? निश्चित म्हणजे ही माझ्या एकंदर सगळ्या म्हणजे आतापर्यंत म्हणजे काय म्हणू आपण त्याला, जीवन जे होतं सगळं मी जे कलेसाठी म्हणजे समर्पित केलं होतं त्याला कुठेतरी रजिस्टर झालं, ते लोकांच्या दरबारी लगेच रजिस्टर झालं. याचा आनंद फार मोठा आहे मला, की लोकांनी त्याचं कौतुक करावं ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट असं मला वाटतं. सर, खूप टाईमपासून हे अवेटेड होतं का? खूप वेळ लागली का पद्मश्री मिळायला असं तुम्हाला कुठे वाटतं का? आणि नेमकं तुम्ही ह्याचं श्रेय कोणाला देता? काय जर वेळ लागला असं मी म्हणणार नाही. त्यांचेही काही निकष असतील, त्याचे काहीतरी असतील, कारण किंवा माझ्यापेक्षा काही चांगले त्यांना लोक जास्ती आधी सापडले असतील. क्रम लागलेला आहे ना तो, त्यामुळे त्यांना मिळणं हे साहजिक आहे. त्यामुळे मला मिळालं मी तेव्हा मी उशीर झाला असं मी कधीही म्हणणार नाही. मला आनंदाच्या गोष्टीचं आहे की मला ते मिळालं, कारण ते मिळवणं हे फार महत्त्वाचं होतं आणि एवढंच मला वाटतं बस. आणि तुम्ही काय म्हणाल? आणि घडवणारा गुरु कोण, म्हणजे हा श्रेय कोणाला देतात? कारण की प्रत्येकाला घडवणारा एक गुरु असतो, तर तुमचा गुरु कोण आहे आणि हा श्रेय कोणाला देतात आज जेव्हा पद्मश्री तुमच्या हातात आहे? हे अर्थात हे सगळं हे माझ्या गुरुमुळेच झालेलं आहे अर्थात. आणि माझे गुरु म्हणजे माझे मामा, म्हणजे ते एक निर्माता दिग्दर्शक होते सिनेमा इंडस्ट्रीत आणि नाटक इंडस्ट्रीतसुद्धा. त्यामुळे त्यांच्याकडून मी जे काही शिकलो ते मी प्रेझेंट केलं लोकांसमोर माझ्या तऱ्हेनं. तर त्यामुळे मला जे मुळात जे बाळकडू त्यांच्याकडून मिळालं त्यांना पहिलं त्यांचं श्रेय देईन. आणि माझ्या कुटुंबाने जे मला समजून घेतलं की मी काय करतो आहे, मी किती अवेलेबल असेल, किती मी मिळणार नाही लोकांना, घरी मी कमी असेन, कुठं बाहेरगावी जात असेल तरी देखील माझ्या सगळ्या कुटुंबाने मला ॲडजस्ट करून घेतलं लाईफभर. याचं मला जास्ती कौतुक आहे. आणि त्यामुळे मला आनंद तो आहे जास्ती की हे सगळं करूनसुद्धा मला हे मिळालं.